शेतकऱ्याची पत्नी आहे. माझं नाव राणी निवास पाटील. मी कुपेरे गावातून आलोय. मी हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या हेतून आलेलो आहे आणि तो झालाच पाहिजे. माझ्या मागं महिला उभारल्या त्या पोट तिडकीला सांगतात त्या सरकारला, पण सरकार आम्हाला पैशाचा आम्ही दाखवून आमची जमीन हडपू पाहते. पण आम्ही काय देऊ जमीन? त्या जमिनीवर आमचे वडील म्हणजे वडिलांपासून आजोबांपासून आम्ही त्यात खेळलोय, भागवलोय किंवा त्यातलं आमचं उदरनिर्वाह आहे. आमच्या मुलांना मराठी आरक्षण नाही. मुलांनी आमच्या जगायचं कशावरती? इतके शिकून बीकॉम असू दे कुठल्याही क्षेत्रात आता शिकून मराठीची मुलं खूप शिकल्यात, पण कुणालाही नोकरी नाही. आणि ह्या शक्तीपीठाला म्हणलं तर पर्यायी मार्ग आहे. पर्यायी मार्ग असताना तुम्हाला या शक्तीपीठाची गरज का आहे? आणि देवाच्या नावाखाली करून तुम्ही शेतकऱ्याच्या मानेवर पाय देऊन तुम्ही हा शक्तीपीठ का करायला लागलाय? मग सरकारला ह्या जर साध्या भूमिका कळत नसेल तर हे मतदान मागायला लाच पुढे येतात का आमच्या दारात? काय गरज आहे त्यांना यायची? आमचीच वाट लावणार असली तर त्यांना येऊ द्यायच नाही ना. लाखो माणसांचं अन्न खाऊन शेवटी आमच्या घरातील आता जी वडीलधारी माणसं आहे ती आता आजारी पडल्यात. त्यांच्या आजारपणाला पैसे घालण्याची टेन्शन नाही. कुणाला बेबी झालंय, कुणाला शुगर झालंय. हा काय चुकीपासून सरकार फक्त अंमलबजावणी करते, पण ह्याला सामोरे